7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी एकूण 7 सवयी दिलेल्या आहेत। या 7 सवयींमध्ये आपण 7 नंबरची सवय पाहत आहोत, 4 पेन दिसा। या सवयींमध्ये त्यांनी एकूण 4 एनर्जीज दिलेल्या आहेत। या 4 एनर्जींपैकी आपण 4 नंबरची एनर्जी पाहत आहोत। एनर्जीचे नाव आहे स्पिरिच्युअल एनर्जी, आध्यात्मिक ऊर्जा। जीवन जगण्यासाठी आपल्याला अनेक ऊर्जांची गरज असते। या अनेक ऊर्जांपैकी आपल्याला एक ऊर्जा अतिशय महत्त्वाची आहे, ती आहे स्पिरिच्युअल एनर्जी किंवा ज्याला म्हणतो आपण आध्यात्मिक ऊर्जा। आध्यात्मिक ऊर्जेची आपल्याला गरज का आहे हे आपण या ठिकाणी अगोदर समजून घेणार आहोत। पहा, टू स्टे फोकस्ड ऑन आवर गोल्स अँड टार्गेट्स। आपण जीवन जगत असताना काही गोल्स आहेत, काही टार्गेट्स आहेत आणि हे सर्व आपल्याला पूर्ण करायचं आहे। ही पूर्ण करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कशाची? पहा, वी वॉन्ट काम अँड पीस। आपल्या जीवनामध्ये जर शांती असेल, आपल्या जीवनामध्ये जर सुख असेल तर आपले गोल्स आणि टार्गेट्स पूर्ण करू शकतो। हे मिळवून देण्याचं काम कोण करतं? आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये जी स्पिरिच्युअल एनर्जी असते, आपल्या ब्रेनमध्ये जी स्पिरिच्युअल एनर्जी असते, ही स्पिरिच्युअल एनर्जी हे सर्व करत असते। म्हणून आपल्याला स्पिरिच्युअल एनर्जीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आता ही स्पिरिच्युअल एनर्जी आपण कशी मिळवू शकतो? आपल्यामध्ये स्पिरिच्युअल एनर्जी निर्माण होण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण पाहणार आहोत। पहा, प्रेयर्स, अनेक धार्मिक प्रार्थना असतात। या प्रार्थना जर आपण पाठ केल्या आणि या आपण जर रोज म्हटला तर यातून सुद्धा आपल्याला स्पिरिच्युअल एनर्जी मिळते। त्यानंतर आहे मेडिटेशन। स्पिरिच्युअल एनर्जी जर आपल्याला मिळवायची असेल तर यामध्ये मेडिटेशन हा उपाय सुद्धा अतिशय जबरदस्त आहे। आपली कॅपॅसिटी किती आहे, आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण मेडिटेशन केलंच पाहिजे, कारण या मेडिटेशनमधून आपल्याला स्पिरिच्युअल एनर्जी मिळते। त्यानंतर आहे स्पिरिच्युअल म्युझिक। आपण रोज जर स्पिरिच्युअल म्युझिक ऐकलं तर यातून सुद्धा आपल्याला स्पिरिच्युअल एनर्जी मिळते। इन्स्पिरेशनल लिटरेचर, जे साहित्य आपल्याला इन्स्पिरेशन करतं, जे आपल्याला इन्स्पिरेशन देतं, या साहित्याचं वाचन करणं सुद्धा आवश्यक आहे। विजिट टू नेचर, आपण जर निसर्गाला भेट दिली तर त्यातून आपल्याला अनेक प्रकारचं ज्ञान मिळतं। आजपर्यंत आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे हे ज्ञान सर्व या निसर्गातून मिळालेलं आहे। आता आपण ज्या आपल्या गरजा पूर्ण करतो या सर्व या निसर्गातून पूर्ण करतो। म्हणून आपण जर निसर्गाला भेट दिली तर आपल्याला समजतं की या निसर्गाचं आपण जतन केलं पाहिजे, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे। आध्यात्मिक एनर्जी जर आपल्याला मिळवायची असेल तर निसर्गाला भेट देणं आवश्यक आहे। याचबरोबर आपण जेव्हा निसर्गामध्ये भेट देतो, आपण जेव्हा निसर्गामध्ये जातो, आपला ब्रेन आणि बॉडी या दोन्हीही फ्रेश होतात, या दोन्हीही ताज्यातवान्या होतात आणि त्याचबरोबर आपल्याला स्पिरिच्युअल एनर्जी सुद्धा मिळते। हे 5च्या 5 उपाय करण्याची गरज नाही। यापैकी कोणतेही तुम्ही 2 केले, त्यावर रोज काम केलं तरीही तुमची स्पिरिच्युअल एनर्जी जबरदस्त होऊ शकते आणि स्पिरिच्युअल एनर्जी जबरदस्त झाली तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचे गोल्स आणि टार्गेट्स अतिशय सहजरित्या अचीव करू शकता।